सर्वांना नमस्कार. प्रथमतः सर्वांचं ध्येय अकॅडमी पुणे या यूट्यूब ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण TET संदर्भाने बोलणार आहोत. जूनमध्ये TETची तारीख आता आलेली आहे, त्यामुळे आत्तापासून अभ्यासाला लागणं फार गरजेचं आहे. जे माझे बांधव CTET परीक्षा पास झालेले आहेत त्यांचं प्रथमतः खूप खूप असं अभिनंदन. आणि काही मार्कांमुळे किंवा ज्यांनी परीक्षा दिली नाही अशा लोकांसाठी आता TET संधी आलेली आहे. या संधीचं सोनं आपण निश्चित करणार आहोत आणि आपल्याला ही TET उत्तीर्ण होण्यासाठी ध्येय अकॅडमी सर्वतोपरीने मदत करणार आहे. आपण हे जे काही TET मिशन घेऊन आलेलो आहोत, यामध्ये मी स्वतः विक्रम लांडगे मराठी हा विषय शिकवणार आहे. शिकवणार असं म्हणण्यापेक्षा मराठीचं मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर मानसशास्त्रासाठी नेताजी माने सर आणि इंग्लिशसाठी जाधव सर असणार आहे. आपण गेल्या सत्रामध्ये शब्दांच्या जातीमधील नाम आणि सर्वनाम हे अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये शब्द म्हणजे काय हे देखील आपण पाहिलेलं आहे. आज आपण तिसरा टॉपिक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे विशेषण. वेळ न घालवता आपण टॉपिकला सुरुवात करूया. आता विशेषण म्हणजे काय आणि विशेषणावरती काही प्रश्न येतात का, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जर व्याख्या पाहिली तर व्याख्येमध्ये आपलं असं दिसतं की नामाबद्दल विशेष माहिती सांगून जी काही नामाची व्याप्ती आहे ही व्याप्ती मर्यादित करण्याचं जे कार्य करतं किंवा जो शब्द कार्य करतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. पहा, म्हणजे नामाची व्याप्ती जी आहे हिला मर्यादित करायचं आहे आणि ते काम कोण करत असेल तर विशेषण करतं. उदाहरणार्थ पाणी हे एक नाम आहे. आता याला जर मर्यादित करायचं म्हटलं तर आपण रंग एखादा निवडला, लाल पाणी, पिवळ्या रंगाचं पाणी, तर काय झालं, ते मर्यादित झालं. फक्त पाणी हा जो विषय आहे त्याची जी व्याप्ती आहे ही खूप मोठी आहे. म्हणजेच काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या आणि त्याची व्याप्ती कमी करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणायचं. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. TET मध्ये याची व्याख्या आपल्याला विचारणार नाहीत, परंतु आपल्याला ह्याची व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे. का तर मी तुम्हाला पुढे ओघाने सांगणारच आहे. त्यानंतर आहे विशेषण. तर विशेषण काय भानगड आहे, तर ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असं म्हणतात. जो शब्द आलाय नामाच्या अगोदर, तो काहीतरी नामाची अधिक माहिती सांगतोय, त्याला आपण किंवा त्या नामाला आपण काय म्हणणार आहे, विशेष म्हणणार आहे. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर अनेक नामं असतील आणि त्यातील एका नामाचं जर विशेषण किंवा तो जो शब्द आहे त्याचं वर्णन करत असेल, त्याची व्याप्ती मर्यादित करत असेल, ते जे नाम आहे तेच पर्टिक्युलर नाम, त्याला आपण विशेषण असं म्हणणार आहोत. आपण 8वी पर्यंत मराठी शिकवत असताना विशेषण हा जो काही संबोध आहे हा आलेला नाहीये, त्यामुळे थोडंसं लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की विशेषण जे आहे ना हे नामाचे आश्रित असते. आश्रित म्हणजे काय, नाम जर नसेल वाक्यामध्ये तर विशेषण येऊ शकत नाही. इथपर्यंत लक्षात घ्या. फक्त हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. पुढे आपण जसं उदाहरण घेऊ तेच आपला चांगल्या प्रकारे समजणार आहे. त्याबाबत काही
शंका घेण्याचे ते काम नाही, कारण नाही. आता उदाहरण पाहूया आपण. चांगला मुलगा. आता या वाक्यामध्ये विशेषण जे आहे ते चांगलं आहे. हे बघा, मी ते हायलाइट करतो. चांगलं हे विशेषण आहे आणि विशेषण काय आहे तर मुलगा आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, ज्या नामाबद्दल विशेषण आलेलं आहे त्या नामाला आपण नामाला म्हणतो ना विशेष असं म्हणतो आपण. पुढच्या उदाहरणामध्ये पहा, पांढरा ससा. आता या वाक्यामध्ये विशेषण पांढरा आणि विशेष ससा आहे. ऑलरेडी मी या ठिकाणी हायलाइट करून ठेवलेलं आहे. पहा, थोडीशी संकल्पना लक्षात घ्या. विशेषण म्हणजे काय आणि विशेष म्हणजे काय, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, गोंधळ होतो आणि ऐन वेळेस परीक्षेमध्ये एखादा मुद्दा किंवा कन्सेप्ट लक्षात येत नाही आणि आपला जो काही मार्क आहे तो जाण्याची शक्यता असते. पुढे जाऊया आपण. आता विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. हे जर लक्षात ठेवायचं आपण. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. हे महत्वाचं आहे. विशेषणाचे तीनच प्रकार पडतात. आपण नामाचे प्रकार पाहिले, सर्वनामाचे पाहिले, तसे विशेषणाचे प्रकार आहेत. किती आहेत? 3च आहेत. आता गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. पुढे जाऊया. आता गुणविशेषण कशाला म्हणायचं, कोणत्या शब्दाला म्हणायचं तर नामाचा कोणताही गुण, रंग, रूप किंवा चव दर्शवणाऱ्या शब्दाला, विशेषणाला गुणविशेषण म्हणतात. म्हणजे तो शब्द काय असेल, एकतर गुणाविषयी असेल, रंगाविषयी असेल, त्याच्या रूपाबद्दल असेल किंवा चवीबद्दल असेल. उदाहरणच पाहूया ना. तर पहा, चव, कडू कारले, गोड आंबा. आता पहिल्या वाक्यात कडू कारले काय दाखवलं आहे, कारल्याची चव आहे, कशी आहे, गोड आहे. म्हणजे कारलं कसं आहे तर कडू आहे. म्हणजे कसे प्रश्नाचं उत्तर जो देतो ना ते विशेषण असतं. पहा, कसे, कसा, या अशा सारख्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला भेटलं तर ते उत्तर म्हणजे विशेषण. आता गोड आंबा, आंबा कसा आहे तर गोड आहे. बरोबर, म्हणजे हे चवीबद्दल झालं. पुढचा आहे मुद्दा गुण. आता गुण या विषयी आपण जर पाहिलं तर पहा, शूर शिपाई आणि प्रामाणिक मुलगा. यामध्ये शूर हा जो शब्द आहे तो शिपायासाठी आलेला आहे आणि त्या शिपायाच्या अंगी असणारं जे काही गुण आहे ते दाखवते. काय, शूर शिपाई. मुलगा कसा आहे, प्रामाणिक आहे. म्हणजे मुलाविषयी काही कोणता गुण आहे तर प्रामाणिकपणा आहे. बरोबर. आता आपण रंग आणि रूप याविषयी बघूया. पुढचं वाक्य बघूया, निळे आकाश. यामध्ये आकाश कसं आहे असा जर प्रश्न विचारला किंवा आकाश कसे आहे तर उत्तर काय असणार आपले, निळे आकाश आहे. किंवा वाक्य असेल आकाश पांढर शुभ्र आहे तर आकाश कसे आहे तर पांढर शुभ्र असेल. बरोबर. सुंदर चित्र, चित्र कसे आहे, सुंदर आहे. आणखी विशेषण आपल्याला त्याला जोडता येतील. यामध्ये चित्र हे विशेषण झालं, सुंदर हे विशेषण झालं. सोपं आहे. थोडंसं आपण देखील ना उदाहरण घेऊन ही कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे ते जास्त काळ लक्षात राहतं. मी सांगतोय तुम्ही ऐकताय असं न घेता आपण स्वतः वेगवेगळी उदाहरणं याच्यावरती जर आपण घेतले, तयार केले तर ती जी काही गोष्ट आहे ना लक्षात राहते. पुढे आहे दुसरं विशेषण, संख्या विशेषण. विशेषणाचे 3च प्रकार आहेत. आता पहिलं गुणविशेषण पाहिलं, दुसरा मुद्दा आता संख्या विशेषण. आता यामध्ये काय आहे तर पहा, टीईटी परीक्षेत यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. आपण PYQ मध्ये जर पाहिलं तर संख्या विशेषणावरती जास्तीत जास्त भर असतो. आता याच्यामध्ये प्रकार आहेत. पहिला आहे पहा, गणनावाचक विशेषण. बघा इथे मी टिक केलं, गणनावाचक विशेषण.
थोडं त्याच्यावर ओव्हरलॅप झाले ते मी कट करतो. गणनावाचक विशेषण खाली अंडरलाईन करतो. कशासाठी वापरतात तर केवळ मोजतात. जे काही गोष्टी मोजतो आपण ना त्यासाठी ते वापरलं जातं. उदाहरणार्थ 5 पेन, अर्धा किलो दही, 3 मुले. आता या ठिकाणी काय होतंय, संख्येचा बोध होतोय आणि हे मोजण्यासाठी आपण याचा उपयोग करतोय, गणना करण्यासाठी उपयोग करतो. मग हे जे काय आहे ना 5, अर्धा, 3 हे झाले विशेषण आणि पुढे जे काय असणार आहे याच्या ते नाम असणार आहे. 5 मुले म्हणजे काय, मुले हे नाम झालं, 5 हे विशेषण झालं. अर्धा किलो बटाटे, बटाटे नाम आहे, अर्धा हे काय दाखवते, त्याचं गणना दाखवते. बरोबर आहे. झालं. पुढचं विशेषणाचा प्रकार आहे संख्या विशेषणामध्ये क्रमवाचक विशेषण. काय असेल, नावामध्येच आहे, वस्तूचा क्रम आपल्याला जेव्हा दाखवतो ना किंवा दाखवायचा असतो त्यासाठी आपण तो शब्द वापरतो, पहिला, 5वा, 60वा. बरोबर आहे. म्हणजेच काय, मी वर्गात पहिला आलो, याच्यामध्ये पहिला काय झालं, हा क्रम दाखवलाय, हे विशेषण असेल का? जरा विचार करा तुम्ही, कमेंट मध्ये तुम्ही ते लिहायचंय. मी वर्गात पहिला आलो विशेषण आहे की नाही हे कमेंट मध्ये तुम्ही टाका. 5वा, माझा नंबर 5वा आहे आणि आज आजोबांचा 60वा वाढदिवस आहे. आता याच्यामध्ये क्रम दाखवला जातो. हे तिन्ही काय आहेत, क्रमवाचक विशेषण आहे, क्रमवाचक संख्या विशेषण आहे. त्यानंतर आवृत्तीवाचक विशेषण. पुढे आपण ते चित्राद्वारे पाहणारच आहोत. तर संख्येची पट जेव्हा आपण होते ना, बोलताना म्हणतो दुप्पट, तिप्पट, 10 पट, किंवा LIC संदर्भात आपण जेव्हा बोलत असतो किंवा शेअर मार्केट संदर्भात, तर आपण सांगत असतो अरे माझी रक्कम दुप्पट झाली. बरोबर ना, त्याला 5 पट पैसे मिळाले. मग हे असे जे शब्द आहेत ना, दुप्पट, तिप्पट, 1 पट, 10 पट, हे काय दाखवते, रिपिटेशन दाखवते, आवृत्ती दाखवते. म्हणून ते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. पृथकवाचक विशेषण. आता पृथक म्हणलं की वेगळे शब्द आला, वेगळेपणा आला तर वेगळा बोध केला जातो आणि ते कसं असतं, शक्यतो शब्द रिपीट झालेले असतात. पहा, 1 1, 5 5. उदाहरणार्थ, चला रे मुलांनो 5 5 चा गट करा. म्हणजे इथे काय, 5 5 मुलं वेगळा गट होणार आहे, 5 मुलांचा वेगळा गट. 1 1 पेन घ्या. या ठिकाणी काय होणार, मुलांनी पेन 1 1च घ्यायचा आहे, ती विशेषण आहे. म्हणजे हे कुठलं असणार आहे, याच्यामध्ये 1 1, 5 5, 10 10 असे जे काही पृथकवाचक शब्द येतात ना, वेगळा बोध करणारे, ते झाले पृथकवाचक. आता अनिश्चित, जे सांगता येत नाही, मोजता येत नाही किंवा स्पष्टपणे दाखवता येत नाही, असे जे काही शब्द असतात ना, ते संख्या विशेषणामधील अनिश्चित विशेषणामध्ये येतात. उदाहरणार्थ पाहूया, इथे उदाहरण दिले मी. काही, बघा इथे मी हायलाइट बी करतो किंवा अंडरलाईन करतो. काही, सर्व आणि इतर. काय बोध होणार आहे, मी काही माणसांना भेटलो. निश्चित सांगता येईल का, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, नाही सांगू शकत ना. काही, सर्व, सर्व म्हणले की सर्व आल्या. म्हणजे निश्चित संख्या आपल्याला सांगता येत नाही, म्हणून त्याला अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणायचं. झालं. इतकं सोपं आहे. थोडस लक्षात ठेवा, काही स्वतःहून उदाहरणं बनवा जेणेकरून ते आपल्या लक्षात राहील. यावरती TET परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. पुढे आहे गणनावाचक विशेषण. मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, 10 मुली, 14 भाषा, 60 रुपये, सहस्त्र किरणे, अर्धा तास, दोघी मुले इत्यादी. आता या ठिकाणी काय झाले पहा, 10 14, मी पहा इथे 10 14 60 सहस्त्र अर्धा दोघे या विशेषणाचा उपयोग केवळ
गणती म्हणजे मोजमाप करण्यासाठी होतो, त्याच गणनावाचक विशेषण म्हणतात. आपण याच्यावर थोडी चर्चा अगोदर केलेली आहे. फक्त लक्षात ठेवा की त्या ठिकाणी संख्याचा बोध असतो, काहीतरी मोजण्यासाठी त्या शब्दांचा उपयोग केला जातो. नेक्स्ट पुढे जाऊया. क्रमवाचक संख्या विशेषण, त्याच्यावर आपण बोललेलो आहोत की ज्या शब्दांमुळे क्रमाचा बोध होतो त्यांना क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात. पहिला वर्ग, पाचवा बंगला, 8वी इयत्ता, 60वे वर्ष असे जे काही शब्द आहेत त्यांना आपण क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणणार आहोत. वरील शब्दातील या ठिकाणी मी सांगतो, पहिला, चौथा, 8वी, 60वे ही विशेषणे वस्तूचा क्रम दाखवण्यासाठी वापरले गेलेले आहेत. मग ती जी आहेत क्रमवाचक विशेषणे आहेत. पुढे चित्राच्या मदतीने पाहूया. आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हटलं ना तुम्हाला, शेअर मार्केट किंवा नाणी, पैसा याबाबत आपण शक्यतो हे विशेषण वापरत असतो. एकेरी, दुप्पट, तिप्पट, चौपट, दुहेरी, पाचपट हे प्रमुख उदाहरणे आहेत बरं, लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी चित्रामध्ये काय दिसतं तुम्हाला मला सांगा. या ठिकाणी तुम्हाला आपण जर पेन घेऊ, या ठिकाणी काय दिसतं, हे एकच फूल आहे बघा, आहे का एक फूल, म्हणजे एकच फूल आहे, त्याला एकेरी, बरोबर ना. हे 5 नाणी आहेत. आता हे 5 नाण्याचं काय झालं, या ठिकाणी 10 नाणी केली आहेत. हे 5 आणि 5, बरोबर ना, म्हणजे 10 नाणी म्हणजे 5 नाण्याचं काय झाले, दुप्पट झाले, बरोबर आहे. हे काय झाले, दुप्पट झाले. एक पुस्तक 3 पुस्तके तिप्पट झालेली आहे. एक सफरचंद 4 सफरचंदे. पहा याच्यामध्ये विशेष वचनाचा पण देखील उपयोग होत असतो. वचनांसुद्धा देखील आपण ते ओळखू शकतो. मग या ठिकाणी चौपट आणि दुहेरी कापड, दुहेरी म्हणजे आपण म्हणतो फोल्ड केलेलं कापड, दुहेरी कापड पकड, तर ते देखील आवृत्तीवाचक आहे. आता वाक्यात उपयोग कसा करायचा, इथे मी दिले, त्याने दुप्पट नफा मिळवला. शेअर मार्केटमध्ये असेल किंवा SIP मध्ये असेल किंवा काही खरेदी विक्रीमध्ये असेल, त्याने दुप्पट नफा मिळवला. हे तुमच्या लक्षात येतं. त्याने समजा 10 रुपये इन्व्हेस्ट केले असतील, त्याला किती भेटले, तर साधारणतः 30 रुपये, 30ला वस्तू विकल्यामुळे 20 रुपये त्याला नफा झाला आहे. आज गाड्यांची तिप्पट गर्दी आहे, म्हणजे रोजपेक्षा जास्त गर्दी आहे, तिप्पट गर्दी आहे. आपल्याला लगेच लक्षात येतं तिप्पट म्हणजे किती असेल. चौपट, आम्ही चौपट अभ्यास करू, बरोबर. आज या ठिकाणी काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, ठीक असू द्या, तो मुद्दा आपण या ठिकाणी कट करू. हा धागा दुहेरी आहे. या ठिकाणी दुहेरी काय दाखवते, तर आपला आवृत्ती दाखवते, तो रिपीट केलेला आहे आपण, आणि तिने एकेरी धागा वापरला. लगेच लक्षात येणार आहे, एकेरी धागा, धागा कसा आहे, एकेरी आहे, सिंगल मध्ये आहे, तर त्या ठिकाणी एकेरी हा शब्द आपल्याला आवृत्ती दाखवतो. पुढे जाऊया. आवृत्तीवाचक संख्या विशेषणावरती बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. आता गुणविशेषण यावर देखील आपण चर्चा केली. 1 मिनिटात सांगून पुढे जाऊया. आता या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतंय, ते सफरचंद चित्र आहे पहा, पेन घेतो. सफरचंद चित्र आहे. आता हे सफरचंद फक्त आहे का, तर लाल सफरचंद, इथे गोल करतो, लाल सफरचंद. आता यामध्ये काय झालं पहा, चित्रात लाल सफरचंद आहे, तर हे लाल काय दाखवते रे, त्या सफरचंदाचा गुण दाखवते. कसं आहे ते लाल. ती एक सुंदर मुलगी आहे, मुलीचं आपण वर्णन केलं आहे. मुलगी कशी आहे, तर सुंदर आहे, सापडलं विशेषण. आता सुंदरता बघा, सुंदरला मी सुंदरता असं म्हटलं तर काय होईल, मुलीची सुंदरता जास्त वाटते. किंवा पेन, आपण सुंदर विषयी बोलूया, मी लक्ष देईल. सुंदरता हा जो शब्द आहे ना, तो भाववाचक नावामध्ये येतो, ते भाववाचक नाव आहे. म्हणजे विशेषणाला जर आपण प्रत्यय जोडले तर त्याचं भाववाचक नाम होता, हे लक्षात ठेवायचं. आणि तो एक उंच मुलगा आहे. त्या ठिकाणी पहिलं उदाहरण पाहूया. त्या मुलाचा गुण कसा आहे, तो उंच मुलगा आहे, ती एक सुंदर मुलगी आहे,
आणि चित्रात लाल सफरचंद आहे. यानंतर आहे संख्या विशेषण. मग या ठिकाणी संख्याचा बोध होणार, लक्षात घ्या. विद्यार्थी, किती विद्यार्थी आहेत? तर 10 विद्यार्थी आहेत. त्याचा तिसरा नंबर आला. त्याचा कितवा नंबर आला? तिसरा नंबर. मी म्हटलं ना तुम्हाला, कसे, कसा, कितवा, किती असे जे काही शब्द आहेत प्रश्नवाचक, त्याने जर वाक्याला प्रश्न विचारला तर येणार उत्तर हे विशेषण असणार आहे. टोपलीत 5 सफरचंद आहेत. आपल्याला लक्षात आलं 5 हा बोध झाला. सफरचंद 5 आहेत, काउंटेबल आहे ते. सो या ठिकाणी 5 हे विशेषण असणार आहे. हे लक्षात आलं. सोपं आहे विशेषण, तसं सोपं आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. आता हे थोडंसं लक्षात घ्या. सार्वनामिक विशेषण काय प्रकार? ती गाडी माझी आहे. आता गाडी विषयी आलेला आहे. आता या ठिकाणी ती हे सार्वनामिक विशेषण आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना, सर्वनाम आपण शिकलेलो आहोत, पाहिलेलं आहे. नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण देतो, जाऊन तुम्ही एकदा पहा व्हिडिओ. ती, बरोबर, ती माझी गाडी आहे. माझी गाडी कोणती? तर ती गाडी माझी आहे, बरोबर. पुढे जाऊया आपण. हायलाइट केले बा, जे गाडी याबद्दल माहिती देते बा. ती जो शब्द आहे ते गाडीविषयी माहिती देतोय. पुढे पाहूया उदाहरण. नेक्स्ट उदाहरण पाहू आपण. कोणता मुलगा आला आहे? आता या ठिकाणी कोणता शब्द कोणासाठी वापरलाय? तर मुलासाठी वापरला आहे. आणि कोण हा सर्वनाम आहे. आता कोणता मुलगा म्हणून या ठिकाणी सर्वनाम आल्यामुळे हे सार्वनामिक विशेषण आहे आणि शक्यतो नामाच्या अगोदर विशेषण असतं, बरोबर. आता कोणता हे सर्वनाम, सार्वनामिक विशेषण मुलासाठी वापरलेलं आहे, हे लक्षात ठेवायचे. तुम्हाला सार्वनामिक विशेषण ओळखा असा प्रश्न सहसा काही येणार नाही, फक्त माहितीसाठी तो घेतलेला आहे. या ठिकाणी आला तर लक्षात ठेवा. आता सार्वनामिक विशेषणामध्ये संकल्पना जी आहे, सर्वनामापासून ते बनवलेलं असतं, लक्षात ठेवायचं. काय? सार्वनामिक विशेषण हे सर्वनामापासून बनवलेलं असतं. हे जेव्हा सर्वनाम नामाच्या आधी येऊन, जेव्हा सर्वनाम नामाच्या अगोदर येऊन त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते, तेव्हा ते काय असतं? सार्वनामिक विशेषण असतं. आपण पाठीमागच्या उदाहरणात पाहिले, पुन्हा एकदा पाहू. आता गाडी हे नाम आहे, त्याच्या अगोदर ती शब्द आलाय. ती काय आहे? सर्वनाम आहे आणि गाडी विशेष माहिती सांगते, म्हणून ते सार्वनामिक विशेषण होणार आहे. खाली पण देखील उदाहरण आहे. हे घर, ती मुलगी, माझा देश, असली माणसे, इतके रुपये, कसला चेहरा. आता हे सगळं जे काय आहे ना, लाल रंगामध्ये मी हायलाइट केलेलं आहे, हे सर्व सार्वनामिक विशेषणाची उदाहरणे आहेत. ठीक आहे, लक्षात झालं. तर पुढे जाऊया. आता विशेषणाच्या स्थानावरून पडणारे प्रकार. असंही असतं का? विशेषण कुठे आलेलं आहे? नामाच्या अगोदर आलंय का नंतर आलंय? आणि त्याच्यावर देखील त्याचे प्रकार पडतात. ते फार काही जास्त आपण लक्षात ठेवणार नाही, फक्त आपल्या नजरेखालून आणि कानावरून जाण्यासाठी मी तो भाग घेतलेला आहे. अधिविशेषण म्हणजे त्याला पूर्व म्हणतात, कारण की नामाच्या अगोदर येतं, पूर्वी येतं. आता या ठिकाणी उदाहरण दिले, शहाणा मुलगा. मुलगा हे नाम आहे आणि तो कसा? ते शहाणा आहे, नामाच्या अगोदर आलाय. म्हणून मी पाठीमागे उदाहरण दिलं होतं रंगाचं. असू, ठीक आहे, परत पुढे घेऊया. आणि काही विशेषण असतात ना, हे नामाच्या नंतर येतात, मग त्याला म्हणायचं विधी विशेषण. नंतर विशेषण नाही, त्याला ह्याला आधी म्हणले त्याला विधी म्हणायचं. विधी विशेषण नामाच्या नंतर आले म्हणून ते विधी. आता हेच वाक्य आहे बघा, तो मुलगा शहाणा आहे. आता याच्यामध्ये काय झाले? तो शब्द काय दाखवणार आहे? तर तो शब्द दाखवणार आहे आपला सार्वनामिक विशेषण, आणि शहाणा काय दाखवणार आहे? विधी विशेषण. दोन्हीही विशेषण आहे. पण तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं की विशेषण ओळखा. तर आपण प्रश्न विचारणार वाक्याला, मुलगा कसा आहे? आपलं उत्तर असणार शहाणा. चला, एकच यामध्ये विशेषण आहे. पण तसं नाहीये.
त्यामुळे आपण सार्वनामिक विशेषण देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या वाक्यामध्ये 2 विशेषण आहेत, तो सार्वनामिक विशेषण आणि शहाणा हे विधी विशेषण. इज इट क्लिअर? लक्षात तुमच्या सगळ्यांचं? थोडंसं पुन्हा एकदा जर लक्षात नाही आलं ना तर पुन्हा एकदा व्हिडिओ सावकाश पहा. नेक्स्ट ओके. काय होतं, टेक्निकल प्रॉब्लेम पण असे असतात. ओके, आपलं पहिलं आता विधी झालं. नेक्स्ट पाहतो साधित विशेषणे. तर साधित आपण नामामध्ये पाहिलं बघा, नाम साधित, धातू साधित. साधित म्हणजे काय झालं, इतर शब्दापासून तयार झालेली विशेषण. आता नाम साधित विशेषण काय प्रकारे? साहजिक आहे ना, नाम आहे त्याला काहीतरी प्रत्यय जोडला आणि विशेषण तयार झालं. आता कोल्हापुरी चप्पल याच्यामध्ये काय, तर कोल्हापूर शहराचं नाव आहे, त्याला कोल्हापुरी गेले, बरोबर ना. मग ही चप्पल कशी, तर कोल्हापुरी बाबा. म्हणून हे नाम साधित, नामापासून तयार झालेलं विशेषण, नाम साधित विशेषण. बनारसी शालू, इथे शाल झाले, ठीक आहे. शालू म्हणलं शाल चालेल. सोलापुरी चादर, ही सगळी नाव आहेत. नाव म्हणजेच नाव आणि त्यालाच काहीतरी प्रत्यय जोडलेला आहे. री लावलाय, सी लावलाय, बनारस, तर ही प्रत्येकाला ही प्रत्यय जोडलाय आणि सो नाम साधित या ठिकाणी विशेषण तयार झाले. धातू साधित, मी धातू म्हणजे काय मी सांगितलं. जो मूळ शब्द असतो ना, मूळ शब्दाला आपण धातू म्हणतो. आता वाहने, वाहने, बरोबर ना. तर हा जो काही शब्द आहे वाहा, त्याला ती जोडल्यामुळे, प्रत्यय जोडल्यामुळे वाहती असा शब्द तयार झाला. वाहती नदी. पिकणे क्रिया आहे, क्रियापद आहे, सो त्याला पिकलेला, ला प्रत्यय जोडला, त्यामुळे हे विशेषण झालं. आणि धावणारी गाडी, धाव हा मूळ शब्द आहे, धातू आहे, त्यापासून धावणे क्रियापद तयार झालं. आणि गाडी, आता गाडी विषयी माहिती सांगितलं. धावणारी गाडी, गाडी कशी आहे, धावणारी आहे. आंबा कसा आहे, पिकलेला आहे. नदी कशी आहे, तर वाहती आहे. म्हणजे मूळ शब्दाला काहीतरी प्रत्यय जोडला आणि त्यामुळं जो नवीन शब्द आला त्याला म्हणायचं विशेषणाला धातू साधित विशेषण. तर अव्यय साधित विशेषण, हे लक्षात घेण्याची गरज काय माहिती का, याच्या वाक्यामध्ये जर कोल्हापुरी शब्द असेल तर आपलं लक्षात आलं पाहिजे बाबा हे विशेषणच आहे. नाम साधित असं विचारणार नाही, वाक्यातील नाम साधित विशेषण कोणतं, असं नाही विचारणार. वाक्य जर लांबलचक असेल, मोठं असेल आणि त्यामध्ये विचारलं एकूण किती विशेषण आले, शक्यतो विशेषण मोजण्यासाठीच येतात. तुम्हाला असं ओळखा असं येत नाही, किंवा खालील वाक्यामध्ये किंवा वरील वाक्यामध्ये किती विशेषण आलेत किंवा कोणते विशेषण, असं नाही. किती विशेषण आलेत हा प्रश्न असतो, किंवा वरील वाक्यामध्ये विशेषण कोणते असं नाही ना, किती असा प्रश्न शक्यतो विचारला जातो. आता आपल्याला माहिती आहे की अव्यय कोणकोणते आहेत, ते वर, खाली, पुढे, मागे, त्याचा वापर केलाय. त्यालाच काय केलं आहे, या अव्ययाला चा प्रत्यय लावलाय, ची प्रत्यय लावतात. मग हे अव्यय साधित विशेषण आहेत. वरचा मजला, पुढची गल्ली, मागील दार. लक्षात घ्या. थोडंसं काय करा, एकदा तुम्ही स्वतःहून वेगवेगळे उदाहरणं घ्या, तुमच्या हे लक्षात येईल. नाम साधित म्हणजे काय, धातू साधित म्हणजे काय, अव्यय साधित, वर, खाली, पुढची, आपण हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले अव्यय म्हणजे काय. आता नेक्स्ट जाऊया, विशेषणाचे विकारी व अविकारी स्वरूप. आपण विकारी शब्द कुठले, अविकारी म्हणजे काय, याचं देखील अगोदरच्या लेक्चरमध्ये ते पाहिलं आहे. तर विकारी विशेषणामध्ये काहीतरी प्रत्यय जोडल्यामुळे त्याच्यामध्ये बदल होतोय, किंवा लिंग वचनानुसार बदल होतोय, तर ती जी विशेषण आहेत ना, ती सगळी विकारी विशेषण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आकारांत असेल तर बघा, चांगला हे आकारांत आहे, पुढे चांगले आणि चांगली. शक्यतो आकारांत
विशेषणामध्येच बदल होतो, मग ते विकारी आहेत. चांगला, चांगले, चांगली ही विकारी विशेषण आहेत. अविकारी काय, लिंग वचनानुसार बदलच होत नाही, ते बदलत नाही. आता कडू शब्द जर आपण घेतला, कडू बदलणार आहे का हो? आंबा किंवा कडू साठी काय असतं, गोळी, औषध कडू म्हणूया, औषध कडू आहे. त्याला अजून कडू काय असतं, कारलं कडू आहे. आता ते औषध, ते कारलं, आपण जर उदाहरण दुसरं अजून घ्यायचं म्हटलं तर ती चिंच कडू, कडू म्हणू की आंबट म्हणूया, काय बदलणार आहे का, नाही बदलणार ना. म्हणजे हुशार, ती मुलगी हुशार आहे, तो मुलगा हुशार आहे, तो हुशार शब्द बदल होत नाही. त्यामुळं ही अविकारी विशेषणे आहेत. शक्यतो काय होतं माहितीये का, ह्याच्यावर जर प्रश्न आला ना, अपवादात्मक एखादा काही शब्द असेल त्यावर येतो. आता कडू, हुशार, पांढरा हे अपवाद वगळता, हे लक्षात ठेवा. नियम जो आहे, नियम काय सांगतो बा, विशेषणाचे लिंग व वचन हे त्या समोर आलेल्या विशेषाप्रमाणे बदलत असते. आता विशेषा म्हणजे काय बाबांनो, तर नाम आहे ना, आधी इथे लक्षात तुमच्या. आपण त्यासाठी तो अगोदरच केले, पुढे पुढे आपण रिपीट का करतो शब्द, हे आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे. ते विशेष आहे म्हणजे काय, तर नाम आहे. म्हणजे जे काही बदलणार आहे विकारीमध्ये, विकारी विशेषणामध्ये, ते काय होणार आहे, तर लिंग आणि वचनानुसार बदलणार आहे. ते कसं बदलणार आहे, तर नामानुसार. उदाहरणार्थ या ठिकाणी चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगले पाहुणे. ओके, ठीक, लक्षात येईल. तुम्ही स्वतः उदाहरणं बनवा, लक्षात येईल तुमच्या. पुढे जाऊया. ओके 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 ओके, हा इथपर्यंत आपण आता पाहिलं आहे. एवढेच याचे प्रकार आहेत. मुख्य 3 प्रकार आपण पाहिलं, गुणविशेषण, बरोबर आहे, संख्या विशेषण आपण पाहिलं आहे. आणि सार्वनामिक विशेषण, हे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. हे एकदा लक्षात घ्या. 3च प्रकार पडतात. आता आपण पुढे जाऊया. हे विकारी विशेषण आणि अविकारी विशेषण, याच्यावर प्रश्न थेट येत नाहीये, आला तर आपल्या लक्षात असावं म्हणून मी सांगितलेलं आहे. हे जे काही आपण माहिती घेतोय, हे मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकामधील आहे, त्याला आपण रेफर करतो. ऑथेंटिक सोर्स तो आहे. पुढे जाऊया. काही प्रश्न आहेत, प्रश्न पाहू आपण जरा. हे PYQ मध्ये आहेत, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले आहेत, ते मी थोडेसे घेतलेले आहे या ठिकाणी. पांढरी टोपी या शब्दसमूहातील पांढरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? PSI साठी हा प्रश्न आला होता. पांढरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? काय वाटतं तुम्हाला, काय असेल? सार्वनामिक विशेषण, संख्या विशेषण, गुणविशेषण, साध विशेषण. पांढरी टोपी, टोपीचा गुण आहे ना या ठिकाणी, रंग आहे ना, सो गुणविशेषण आहे. नेक्स्ट जाऊया आपण. खालीलपैकी द्विरुक्ती असलेले संख्या विशेषण ओळखा. द्विरुक्ती असलेले संख्या विशेषण ओळखा. रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती, बरोबर, आपण पाहिलं ना, पृथक वाचक विशेष संख्या विशेषण. त्या ठिकाणी आता एक एक हा जो गट आहे त्याला आपण द्विरुक्ती असं म्हणतोय. पुढे जाऊया. पुणेरी पगडी यातील पुणेरी हे कोणत्या प्रकारे विशेषण आहे? मी सांगितलं, पुणे हे शहर आहे, शहराचं नाव आहे, नाम आहे, नामाला प्रत्यय जोडलेला आहे, री, काय असणार आहे? विधी विशेषण आहे का? विधी म्हणजे नामाच्या नंतर धातुसाधित मूळ शब्द असेल तो आहे का? नाही. अव्ययसाधित आहे का? वर खाली मागे पुढे नाही. सो या ठिकाणी काय उत्तर असणार आहे? नामसाधित विशेषण. नाम आहे ना या ठिकाणी पुणेरी, सो नामसाधित. नेक्स्ट. खालीलपैकी अनिश्चित संख्या विशेषण असलेले वाक्य कोणते? काय प्रश्न विचारले पहा.
अनिश्चित संख्या विशेषण असलेले वाक्य कोणते? असाही जर प्रश्न आला तर आपला अनिश्चित संख्या विशेषण कोणते हे लक्षात आले पाहिजे. मी द्विगुणित आनंद घेतला. दुसरं आहे 10 मुली रांगेत उभ्या होत्या. त्या ठिकाणी डेफिनेट आहे बघा 10. आपला काउंटेबल आहे ते मोजू शकतो आपण, बरोबर ना. त्यामुळं हे तर काय वाक्य येणार नाहीये. काही मुले बागेत खेळत होती पाहूया, आणि तो पहिला आला. त्या ठिकाणी तो हे सार्वनामिक विशेषण आहे, हे पण होणार नाही. द्विगुणित आनंद घेतला हे या ठिकाणी द्विगुणित म्हणजे डबल असा शब्द किंवा दुप्पटच्या हिशोबाने आले, त्यामुळे हे पण होणार नाही. तर आपलं काय असणार आहे, काही मुले, आपण ते मोजू शकत नाही, सांगू शकत नाही. सो या ठिकाणी अनिश्चित संख्या विशेषण काही मुले असा होईल. नेक्स्ट पाहूया. माझा घोडा येथील माझा हे कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे? माझा. गुण रंग रूप वगैरे आहे का? नाही, त्यामुळे हे येणार नाही. काही नामाला जोडून केले का? नाही. नाम साधित पण नाही. राहिलं काय? सर्वनामिक विशेषण. ती, तो, ते नामाच्या अगोदर आले सो ते काय असतं? सर्वनामिक विशेषण असतं. नेक्स्ट, जे विशेषण नामाच्या नंतर येते त्याला काय म्हणतात? हे जे काही प्रश्न आहेत ना, हे सरावासाठी घेतलेले. PYQ जे प्रॉपर TETचे आहेत ना, हे आपण त्यासाठी स्वतंत्र सेशन घेणार आहोत. परीक्षेच्या अगोदर आपण त्याला आपण घेऊया, की जेणेकरून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची सराव पण होईल एकदा आणि ते लक्षात पण राहतील. आता आपण फक्त कन्सेप्ट क्लिअर करतोय आणि त्याच्यावर आधारित आपण प्रश्न तयार घेतलेले. तर जे विशेषण नामाच्या नंतर येते, उत्तर विशेषण आहे का? पाहिले का शब्द? नाही पाहिलं आपण. पूर्वलक्षी? नाही. त्याला विधी म्हणतात विशेषण. काय म्हणतात त्याला? विधी विशेषण असं आपण म्हणतो. आधी विशेषण म्हणजे काय? नामाच्या अगोदर. तर बरोबर असणार आहे आपलं विधी विशेषण. आपला पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर असणार आहे. दुपटीने वाढ यातील दुपटीने संख्या विशेषणाच्या कोणत्या प्रकारात आहे? आपण डायरेक्ट सांगणार आहे आवृत्तीवाचक विशेषण. आवृत्ती ना, आपण जास्त पाहणार नाही. 30 सेकंदाच्या अगोदर आपलं प्रश्न उत्तर तयार. नेक्स्ट, खालीलपैकी अव्यय साधित विशेषण ओळखा. अव्यय, बरोबर ना, त्यात काहीही त्यात फरक पडत नाही, बदल होत नाही, काही जोडा त्याला तसंच राहणार, बरोबर ना. काळा पाषाण, काळे मणी, नाही ना बदल होते नाही. हे अव्यय नाहीये, रंग आहे. हे गुणवाचक विशेषण आहे. पुढील गल्ली बाळ, रांगणारे बाळ, कसले बाळ? तर रांगणारे बाळ. काय असेल ते गुणधर्म आहे, त्यामुळे गुणवाचक विशेषण असणार, हे होणार नाही. लोकरी कापड, पर्टिक्युलर सांगितलं ते होणार नाही. पुढील गल्ली हे अव्यय साधित आहे, कारण की पुढील गल्ली असेल, पुढील गाडी असेल, तुम्ही या ठिकाणी कितीही नाम बदलले तर देखील पुढील मध्ये काही बदल होणार नाही. सो या ठिकाणी आपलं उत्तर अव्यय साधित विशेषण म्हणजे काय? पुढील गल्ली असं असेल. शेवटचा प्रश्न आहे, अर्धा हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? वरील उदाहरणामध्ये आपण पाहिले अर्धा पूर्णांकवाचक विशेषण, साकल्यवाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण, पूर्णांकवाचक विशेषण. अर्धा काय आहे सांगा पाहू? अर्धा पूर्ण असेल तर म्हणतो साकल्य, पूर्णांकवाचक असेल तर पूर्णांक. क्रम दाखवतो का अर्धा? नाही ना क्रम दाखवत, तर क्रमवाचक नक्कीच येणार नाही. पूर्णांकवाचक पण येणार नाही, साकल्यवाचक येणार नाही. ते अपूर्णांक दाखवतो म्हणजे अपूर्णवाचक विशेषण. अशा प्रकारे हे विशेषण जो टॉपिक आहे आपण पाहिला आहे, अत्यंत सोपा आहे, काही काळजी करायची नाही. काही लक्षात नसेल आलं तर कमेंटमध्ये टाका, काही चूक झाली असेल ते पण टाका, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र करायला विसरू नका. काय होतं, तुमच्या लाईकने आणि तुमच्या कमेंटमुळे
आम्हाला असे व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि आम्ही देखील तुमच्यामुळे अपडेट राहू शकतो. तर टी संदर्भाने आपण वेगवेगळे विषय आपण घेऊन येणार आहोत. मानसशास्त्र, गणित, इंग्लिश, मराठी 4 विषय तर निश्चितपणे आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासोबत राहा, आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत. जेवढं आम्हाला तुम्हाला सांगता येईल तेवढं चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करणारच आहोत. धन्यवाद. पुन्हा आपण नक्कीच याच प्लॅटफॉर्मवरती भेटूया. झाला असेल तर स्टॉप करा, काय अडचण नाही.